कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग ये पारू? नाही म्हणजे एवढी नटून थटून कुठे निघाली? बाब, ते बंगल्यात लई महत्वाची पूजा आहे, तिकडच चालले आहे। पूजा? बा, हा? काय झालं? कसला विचार करतोयस? नाही नाही, विचार नाही करत। ती बंगल्यामध्ये आज पूजा आहे ना, तेव्हा तू तिथं पुढं पुढं करू नको। तुझं काम किचन मध्ये असतं ना, तेव्हा तू किचन मध्येच थांब। मला ना आयुष्यात आणखी विघ्न नकोत। बा, तू नको काळजी करूस, मी आलेच। आदित्य, या बसा। तुम्हाला स्वतःला कुंकवाचा टिळा लावून घ्या। ही पूजा या घराच्या समृद्धीसाठी आणि विशेष म्हणजे आदित्यावर येणाऱ्या संकटांचा बिमोड व्हावा, त्याची बिघडलेली ग्रहस्थिती सुरळीत व्हावी म्हणून ही पूजा करत आहोत। ही मूर्ती तुमच्या कुलदेवतेची प्रतिमा आहे। कुलदेवता जेव्हा प्रसन्न होते तेव्हा लाभदायक फळ देते, पण जर तिचा अवमान झाला तर मात्र तिच्या कोपाला सामोरं जावं लागतं, ज्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही सर्वांनी मनापासून प्रार्थना करा की ही पूजा निर्विघ्न संपन्न व्हावी। निर्विघ्न। आता आपण अभिषेकाला सुरुवात करूया। ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आता ही मूर्ती पुसून तांदळाच्या आसनावर ठेवा आणि हळद कुंकू आणि पुष्प वाहा। आता सगळ्यांनी मूर्तीला हळदी कुंकू आणि पुष्प वाहा आणि त्यानंतर आरती होईल आणि मग पूजा संपन्न होईल। ए थांब, तुला गुढीपाडव्याला सांगितलंय ना, मी मोठी आहे, त्यामुळे पहिले पूजा मी करणार।
येत आहे ना? चला आलो चला. आता येऊ मी? आता कर तू. ओ चला. पारू, तू पण हळद कुंकू वाहून घे देवाला. काही झालं तरी या मोलकरणीला ही पूजा मी करूच देणार नाही. थांब. वहिनी, मी ना फुलं व्हायची विसरून गेले. पटकन करून घेते. हा पारू, अहिल्या देवी, हे लक्षण काय बरोबर नाही. हा मूर्तीचा अवमान आहे. आणि गुरुजींनी सांगितले होते की या मूर्तीचा अवमान झाला तर जो प्रलय येईल त्यापासून वाचणे अशक्य आहे. जे व्हायला नको तेच घडलं. आता यातून काहीतरी अरिष्ट नक्की येणार. वहिनी, मी तुम्हाला सांगते ना, सगळं या पारूमुळेच होतंय. अहो, ही या घरात आल्यापासून आपल्या घरातली शांतता हरवली. हिच्यामुळेच आपल्या आदित्यच्या मागे गुंड लागली. अगं पारू, आमच्या आदित्यच्या जीवावर का उठलीस तू? दामिनी काकू 1 मिनिट प्लीज. अरे तिने काय मुद्दामून नाही केलं. तांदळाच्या राशीवरून मूर्ती सटकणं हे नॉर्मल आहे. आदित्य, धार्मिक गोष्टींमध्ये मला अशी लुडबुड नकोय. आई हो, पण विज्ञान मी सुद्धा मानते, पण आत्ता प्रश्न श्रद्धेचा आणि भावनांचा आहे. गुरुजींनी आधीच सांगितलं होतं की ही पूजा किती महत्वाची येते आणि याचे नियम किती कडक आहेत हे तिला माहित असून सुद्धा पारू नेहमीसारखी धडपडली. कुठलीच गोष्ट सिरियसली घेता येत नाही का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.